तर अशा प्रकारे आमचा आजचा गुढीपाडव्याचा सण। हिरवी हिरवी भाजी वगैरे दिसते तुम्हाला। ही अशी एवढी भारी देतात लहान पोराच्या डोक्यावरती आणि सांगतात की चल घेऊन, मी रस्त्यावरती गेल्यावरती घेईन। रशी तुटली तर अनिकेत तू जाशील पकडायला, मला माहित आहे तुझ्यावर तेवढा विश्वास आहे। अनिकेत अरे बघा इकडे बघ। सगळी झालेली आहे आणि मी आता तयार झालोय चांगलं, आणि आता मी जातोय आडावरती म्हणजे विहिरीवरती कारण की आम्हाला पूजा करायची आणि त्यासाठी ताजं पाणी लागणार आहे। तर ते पाणी आणण्यासाठी मी आता आडावरती जातोय, कारण आमच्या घरी म्हणजे आमच्या गावात 5-6 दिवसांनी पाणी येतं, त्यामुळं आज काही पाणी येणार नाही म्हणून आम्हाला आता पूजेसाठी आडावरनं पाणी आणायला लागतं। इथून तुम्ही क्लिअर बघू शकता, बघा किती हिरवी हिरवी भाजी वगैरे दिसते तुम्हाला। तर माझं पाणी काढून झालेलं आहे आणि किटली कळशी भरली ती, आणि किटली घेऊन मी आता निघालो। माझं पाणी भरून झालेलं आहे, आता मी घरी जातो। अजून आपल्याला खूप काही काम करायचे आहेत, जसं की गुढीसाठी लागणारा मानगा काल तोडून ठेवलेला आहे, तो आम्हाला आता पुसायचा आहे। त्याच्यानंतर गुढी उभी करण्यासाठी मला जागा तयार करायची आहे, तर त्या पण मी घरी जातो। पूजा झालेली आहे आणि गुढी पण उभी केलेली आहे। आमचा देवर आहे, आमची कुलस्वामिनी श्रीरामवर्धनी, इकडे पोती आहे। अशा प्रकारचे आमचा देवर आहे। आता ही आमची गुढी आहे उभी केलेली, ती पाहू शकता तुम्ही कशी आहे। तर अशा प्रकारे आमचा आजचा गुढीपाडव्याचा सण साजरी करून झालेला आहे। आता आम्ही गुढीसाठी दाखवलेला प्रसाद। 2 hours later. नाही, मी जातोय आता फाटी आणायला। आई आणि पप्पा गेलेत पुढं, मला काय घेऊन जात नाहीत आणि मी एकटाच जातोय। बघू आता काय कुठं आहेत फाटी तोडले, किती आणि किती आणले ते। सकाळपासून आणतायत, पण आता बघू किती तोडले। नाही तर तोडलेली असू दे 2च भाऱ्या आणि माणसं 3। चला बघूया ह्यांची फाटी कुठे तोडली। ही फाटी अशी इकडे कुठेतरी टाकून ठेवायची आणि बोलायचं की फाटी कमी पडतात। फणस बघू शकता कसे लागलेले आहेत। ओ कापा फणस आहे ना, हा बरका फणस आहे, पण तो आम्हाला काही बघायला भेटत नाही। आणि आता सूर्यास्ताची वेळ झाली तर तिकडं तुम्हाला सूर्यास्त बघायला भेटेल कसा होतोय तो। 2 hours later. माझ्या सोबत मी येताना असा झालो, आणि आता बघताय तुम्ही माझ्या डोक्यावरती भारी दिला आणि आमच्या मम्मीनी ते बघा कसं काय ते। आता ही अशी चिटिंग असते आमच्याकडे, ही अशी एवढी भारी देतात लहान पोराच्या डोक्यावरती आणि सांगतात की चल घेऊन, मी रस्त्यावरती गेल्यावरती घेईन। आणि मग मला ते आवडत नाही, मग ती भारी मग काय करायचं, कसं तरी न्यायची घरात थोडीफार, मग ती अशी न्यायला लागते आम्हाला। का? कारण आपल्याकडे फाटी कमी आहेत ना, म्हणून। असू द्या, समजून घ्या थोडंसं। मैं गरीब हूँ। आलेला आहे आता भारी घेऊन घरात जायच्या वाटेला निघालेला आहे। आणि हा आमचा रस्ता आहे, हायवे NH66चा भाव NH67। आणि इकडे बघायला भेटेल ते पंकजचं घर आहे, आणि ती विमलाजी बघा दिसते काय तुम्हाला, ते बघा उभी आहे, गुरानं बोलवते। आणि हा रविदाचा डॉबरमॅन भारी आहे रे बाबा। हो द्या एक क्षणाची कोणी काय चेष्टा करताव काय हो। ते बघा ते वासरू तिथं कसं पाला खातंय। ओ वासला बांधून ठेवा, वाघ आलाय, वाघ येऊ दे वासला खायला। उठाले रे देवा, उठाले रे। कोणाचा आहे हा JCB? JCB डायरेक्ट काढायचा, अजून चांगला काही नाही। JCB डायरेक्ट काढायचा। आंब्यासकट JCB तिकडे गेला नाही म्हणजे झालं, नाही तर JCB काढा आपल्याला जायला लागेल। आणि बघा कसा बॉडीगार्ड, मग रे गबे रे पाणीत नाही, इथे उभा राहत आदर्श व्हिडिओ करतोय।
रशी तुटली तर अनिकेत तू जाशील पकडायला, मला माहित आहे, तुझ्यावर तेवढा विश्वास आहे मला. अनिकेत अरे बघा इकडे बघ, ते बघ तुला बघतायत बघ. हा अनिकेत